छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला समता आणि सर्व धर्म समभावाचा विचार दिला। पण आजच्या घडीला महाराजांचा अवमान करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। अशी वक्तव्य होऊ नयेत म्हणून कायदा करावा अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे। तर दिल्लीत शिवरायांचं भव्य स्मारक उभारावं आणि अरबी समुद्रातही शिवरायांचं स्मारक पूर्ण करावं अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे। च्या बाबतीत, जिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण शासन मान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, जेणेकरून कुठल्या प्रकारचं भेदभाव होता कामा नये, कुठल्या प्रकारचं तेढ निर्माण होऊ नये। मोदीजींच्या हस्ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं। कदाचित त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल काही इश्यूज असतील, इकॉलॉजिकल इश्यूज असतील। मी देवेंद्रजींशी कानावर घातलंय आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे, पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून, त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर आहेत। शहांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन केलं। यावेळी आयोजित कार्यक्रमात अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच भाषणाचे नियोजन होतं, पण ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांना उपमुख्यमंत्री शिंदेंना भाषणाची संधी दिली। पुढच्या बातमीकडे वळूया। खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलंय। त्या ट्विटबाबत राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे। त्या ट्विटमध्ये बकऱ्याचा फोटो असून कॅप्शनमध्ये एसनशी गट असं लिहिलंय। राऊतांच्या या ट्विटनं नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे। माध्यमांनी राऊत यांना त्या ट्विटचा अर्थ विचारला, त्यांनी त्यातील काही माहिती सांगत संकेत दिलेत, पण स्पष्टपणे बोलायला नकार दिलाय। तुम्हीच अभ्यास करा असं संजय राऊतांनी म्हटलंय। राज्याच्या राजकारणात काहीतरी होतंय, ते योग्य वेळी मी तुम्हाला सांगणार आहे असं राऊत म्हणाले। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल, कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडली, गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं। संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे। म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं, आमच्यावर काही केलं, तर आमचं अस्तित्व, जी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत केली होती, 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल, आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठे गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा। हे बघ, संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांडं आहे। हे बघ, संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांडं आहे। संजय राऊत यांनी हे ट्विट केलं आणि ते बोलतानाही या ट्विटविषयी संदिग्धच बोलले, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। पण शिवसेनेच्या नेत्यांकडून ज्या प्रतिक्रिया उमटल्या संजय राऊतांविषयीच्या, त्या काय आहेत ते आपण पाहिलं। खासदार नरेश म्हस्केंनी संजय राऊतांना उत्तर दिलंय, ट्विटनेच उत्तर दिलेलं आहे।
नवाच्या भोंग्याने सरारा दिली पुन्हा बांग, पुन्हा एकदा नको तिथे घातलीच बघ टांग. मालकाने टाकलेलं खाऊन बेबे रोज, सकाळी करायचं जगातल्या कोणत्याही विषयावर मूर्खासारखं बरळायचं. तुमची अक्कल ताकद दिसली सगळ्यांना निवडणुकीत जनतेनं भडकावली ना सणसणीत थोबाड्यात. आम्ही बकरे आहोत की वाघ हे ठरवलंय जनतेनं. मला वाटतं जास्त भेकू नये, गप्प बसावं गाढवानं. खासदार नरेश म्हस्केंनी राऊतांना सणसणीत उत्तर दिलंय कवितेच्या माध्यमातून. छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज. एक महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. आमदार धनंजय मुंडे यांनी परळीत जनता दरबार घेतला. जनता दरबारातून मुंडेंनी स्थानिकांशी संवाद साधला. प्रकृतीच्या कारणास्तव मुंडे काही दिवस सक्रिय नव्हते. जनता दरबारातून धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत. जनताच्या समस्या सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत. गेले काही दिवस धनंजय मुंडे हे तब्येत बरी नसल्या कारणाने राजकीय पातळीवर सक्रिय नव्हते. त्यांचं मंत्रिपद गेल्याचं म्हणजे मंत्रिपदाला मी सोडतोय ह्याचं कारणही त्यांनी तेच दिलं होतं. पण त्यानंतर ते कुठेच दिसत नव्हते, सक्रिय नव्हते. आता परळीमध्ये त्यांनी जनता दरबार घेतलेला आहे. जनतेच्या समस्या मार्गी लावल्याचं त्यांनी बघायला मिळतंय. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना विचारूया. सुरेश, काय सांगाल अधिक जनता दरबाराविषयी? आज धनंजय मुंडे यांनी त्यांचं जे जगनमित्र कार्यालय आहे या कार्यालयामध्ये जनता दरबार घेतला आणि त्या जनता दरबारला खूप मोठ्या प्रमाणात परळीसह मतदारसंघातील जे नागरिक आहेत ते समस्या घेऊन त्या ठिकाणी आलेले होते. धनंजय मुंडे हे आजारी असल्यानंतर हा पहिल्यांदाच जनता दरबार घेतला जातो. विशेष म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर परळीमध्ये अशा पद्धतीने पहिल्यांदाच जनता दरबार देखील घेतात. मागच्या वेळेस जर आपण बघितलं तर त्यांच्या 2 ऑपरेशन देखील झाले होते आणि त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्यांनी राजीनामा देखील देत असल्याचं देखील सांगितलेलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती आता हे जे पहिल्यांदाच ते जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न देखील समजून घेत आहेत. त्यामुळे आज जवळपास 1 ते 1.5 तास हा जनता दरबार चालला होता. अनेक लोकांचे प्रश्न देखील समजून घेतले, तर ज्या अधिकाऱ्यांकडून हे प्रश्न सोडायचे होते त्यांना सूचना देखील केल्या. त्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. नक्की नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिलीत त्याबद्दल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल. शहांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री बैठक. बैठकीतून पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का, बघायचं. तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचं आयोजन. अमित शहांसह मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लावली उपस्थिती. गोगावलेंना निमंत्रण असूनही त्यांनी जाणं टाळलं. स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्यांची कबर याच माती. औरंगजेबाच्या कबरीवरून अमित शहांचं मोठं विधान. तर शिवरायांच्या आदर्शावरच मोदी सरकारचं काम सुरू आहे, केला दावा. दिल्लीत छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हायला हवं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. तर महापुरुषांचा अवमान कधीच सहन करणार नाही, दिला इशारा. रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांची भाषणाची संधी हुकली. ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदेंना संधी. संजय राऊतांनी बकऱ्याचा फोटो ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं. ट्विटच्या कॅप्शनमध्ये एसनशी असा उल्लेख. आमदार धनंजय मुंडे यांचा परळीतील कार्यालयात जनता दरबार. जनता दरबारातून मुंडेंचा स्थानिकांशी संवाद. प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय नसलेले पुन्हा मुंडे सक्रिय. दीनानाथ रुग्णालयानं प्रकाश आमटेंवरील उपचारावेळी औषधांच्या नावाखाली 5 लाख मागितले, विजय वडेट्टीवारांचा दावा. तर भिसेंच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा हत्यार परीक्षण अहवाल समोर. गॅस पाईप, क्लच वायर, लाकडी बांबूचा वापर. अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती. छत्तीसगडमध्ये माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक. 2 माओवाद्यांचा खात्मा तर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा. मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित. यात्रेत गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण.